आणि आताची महत्त्वाची बातमी, मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असा हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे। या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, मात्र हायकोर्टानं हा निर्णय दिलाय। उद्याच सिनेट निवडणुका होणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निखिल, आपण पाहतोय की मुंबई विद्यापीठाकडून सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली होती आणि न्यायमूर्ती A.S. चांदोरकर यांच्या खंडपीठापुढे ही दाद मागण्यात आलेली होती आणि स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं होतं। त्यानुसार A.S. चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे। जवळपास 3 वाजल्यापासून ही सुनावणी पार पडली आणि मुंबई हायकोर्टाच्या वतीनं आता मुंबई विद्यापीठाला फटकारलेला आहे आणि उद्याच निवडणुका घेण्याचे जे काही निर्देश आहेत ते मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यानुसार उद्या निवडणुका आता मुंबई विद्यापीठाला त्या घ्याव्या लागणार आहे। त्यामुळे सिनेटच्या निवडणुका ज्या स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या उद्याच होणार असल्याचा निकाल हा मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे ठाकरे गटाला एक मोठा दिलासा हा म्हणावा लागेल, कारण या स्थगितीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये तातडीनं धाव घेतल्यानंतर तात्काळ याच्यावरती सुनावणी झाली आणि लागलीच त्यांच्या बाजूने निकाल सुद्धा देण्यात आलेला आहे। 2 वेळा या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या, मात्र निवडणुकीच्या एक दिवस आधीच ही स्थगिती आल्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये ही धाव घेण्यात आलेली होती आणि A.S. चांदोरकर यांच्या खंडपीठापुढे ही दाद मागण्यात आलेली होती। त्यानुसार जवळपास 2 तास या याचिकेवरती सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पार पडले। ठाकरे गटाच्या वतीनं सिद्धार्थ मेहता यांनी युक्तिवाद केले आणि त्यानंतर A.S. चांदोरकर यांनी उद्याच निवडणुका घेण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला आहे।